चला 3 षटकांचा मॅच असेल. देवा आणि त्याच्या समोर त्याच्या जोडीला आहे तो म्हणजेच स्वप्नील. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय देवा याने. बिनधास्त फलंदाजीला सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती हा मोठा फटका आलाय. षटकार. थँक्यू डीजे डीजे आपण षटकार की चकवर षटकार. थँक्यू. थोडंसं कॅमेराचा जो स्टँड आहे तो आड येतोय त्यामुळे पुन्हा एकदा कन्फर्म केलं गेलं. दुर्घटना सिद्धी बली. वसई विरार महानगरपालिका असेल किंवा वसई विरार असेल जिचं राज्य आहे त्या नावाने या स्पर्धा खेळवली जाते. बहुजन विकास आघाडी चषकाच्या या चषकामध्ये अजून एक बाउंड्री. या ठिकाणी मोठा फटका. 4 धावांशी धाव फलक 2 चेंडू मध्ये नाबाद जिंदाबाद 10 धावा. यस डीजे. बहुजन हिताय बहुजन सुखाय मंत्र गाजणार हाय. बहुजन हिताय बहुजन सुखाय. जबरदस्त कामगिरी जशी देवा जाधव याची या पिच वरती तशी बहुजन विकास आघाडीच्या या पालघर जिल्ह्यामध्ये आणि बहुजन विकास आघाडी चषक 2026 हे नक्कीच चषक आणि त्या चषकाच्या अंतर्गत होत असलेली ही फलंदाजी सुपर 4 मध्ये पोहोचण्यासाठी शेवटची लढत आहे. वैभव ऑन साइडला खेळलाय. आता मात्र देवा याने हा चेंडू शतरक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूला उचलतोय फेकतोय. सुंदर रनिंग मिड विथ द विकेट. अतिशय सुंदर. कारण आपण बघितलं तर सिंगल डबल वरती विश्वास सुद्धा ठेवला जातोय तेवढाच मोठ्या फटक्यांचा सुद्धा वापर केला जातोय. आणि देवा याला माहिती आहे की या सामन्यामध्ये 3 षटकांमध्ये किमान 50 धावांचा पल्ला गाठावा लागेल तेव्हा कुठे समोरच्या संघाला प्रेशराईज करता येईल. आता मात्र क्लीन बोल्ड केलाय. सफळ झाला होता फलंदाज. खेळण्याचा प्रयत्न केला होता डाऊन द लेग आणि नक्कीच स्क्वेअर ऑफ द विकेट. इथे आपण पाहू शकतो फलंदाज बाद झालाय. त्रिफळा उद्ध्वस्त झाल्यात. देवा जाधव इज गॉन. नव्या दमान नव्या जोमान विकास होणार हाय. अरे नव्या दमान नव्या जोमान विकास होणार हाय. आज बहुजन विकास आघाडीची शिटी जोरानं वाजणार 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 हाय. नक्कीच आपण बघतोय बहुजन विकास आघाडी अतिशय चांगलं काम या ठिकाणी नक्कीच केलं जात आहे या पालघर जिल्ह्यामध्ये वसई विरारमध्ये. आणि त्यापैकी एक काम जर आपण पाहिलं ना तर रस्ते आणि रिंग रोड तसेच विकास कामांची वसई विरारमध्ये वास्ट नेटवर्क जे आहे ते नक्कीच करण्याचं काम त्यांनी केले. रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग 4थ्या आणि जवळच्या भागांमध्ये रस्ते सुधारण्याबाबत अनेक मागण्या ह्या प्रस्थापित आहेत. आणि बघा काहीच वर्षामध्येच आपला जो गुजरात मुंबई अहमदाबाद जो हायवे आहे त्या हायवेला आपण 12 लेनचा बघणार. ही एक स्वप्न आहे बहुजन विकास आघाडीचं. हे सुद्धा साकारताना दरम्यान काय घडतंय काय घडतंय काय घडतंय तर नक्कीच फ्लम एलबी सापडला जातोय. यष्ट्यांच्या मध्ये पकडला जातोय आणि आपण पाहू शकतो उमेश भुरे या ठिकाणी झालाय बाद. तरुणांची सान थोरांची कायम मला साथ. कायम मला साथ. कायम मला साथ. राजच बदलू परिस्थितीला कशाला उद्याची बात. कशाला उद्याची बात. थँक्यू डीजे. नक्कीच आपण जर बघितलं तर बहुजन विकास आघाडीचं पुढचं जे विजन आहे ते विजन आपल्याला नक्कीच बघायला मिळतं की परिसरातील जे 40 किलोमीटरचे रिंग रोड आहेत त्या रिंग रोडच्या माध्यमातून 600 कोटीचा जो एक प्रोजेक्ट आहे निधी जो आहे त्याच्यावरती सुद्धा चर्चा चालू आहे. हे सुद्धा आपल्याला माहिती असायला हवं कारण की
जे लक्ष आहे ते लक्ष नक्कीच आपल्याला बघायला मिळत आहे. हे जबरदस्त विकासाचं लक्ष आहे. दरम्यान पहिलीच इनिंग सुरू आहे आणि पहिल्या इनिंग मध्ये धावसंख्या झाली ती 12. डाऊन द लेग. आता मात्र स्पिन झालेला नाही आहे. हा भरपूर बाहेर टाकला जातोय चेंडूला. वाईट चेंडू पंचांच्या माध्यमातून आणि पहिल्या मॅचचा हिरो मैदानाच्या आतमध्ये मनोहर बसवत बॅटिंगसाठी आहेत आणि पहिला मॅच या फलंदाजाने रंगवला होता. 18-19 धाबा मला वाटते बनवल्या होत्या आणि त्या मॅन ऑफ द मॅचची मानकरी हा नक्कीच ठरला होता. आनंद कार्पेट खेळला जातोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये. एकनाथ टबाले त्या ठिकाणी आहे. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. थ्रो सुद्धा तेवढाच चांगला होतोय आणि परिणाम आपण पाहू शकता. एकच धाव मिळाली. षटकाची झाली समाप्ती आणि एका षटकाची समाप्तीनंतर आबूस हॅलो ठीक. धावसंख्या झाली आतापर्यंत 19 धावा धावफलकावती लागल्यात. शरीरापासून भरपूर चेंडू लांब टाकला होता आणि आपण पाहिलं की वाईट चेंडूची नोंद आली पंचांच्या माध्यमातून. गणेश आलेत. गणेश हॅलो चेक. गणेश दळवी हे फलंदाज. वाईट बॉल या ठिकाणी आपण वाईटला चॅलेंज केलंय का? येस. चला थर्ड अंपायर. धावसंख्या तोपर्यंत आपण पाहूया. मैदानामध्ये आहे ती 20 धावा आणि वाईट बॉल. थर्ड अंपायर या ठिकाणी सांगतात की हा वाईट बॉल आहे. तर आपण पाहिलं बहुजन विकास आघाडी चषकामध्ये हा अंतिम सामना आहे आजच्या दिवसाचा. इकडनं जो जिंकेल तो सुपर 4 मध्ये जाईल. हलक्या हातानं चेंडूला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. थोडीशी मिसफील्ड झाली आणि जोपर्यंत थ्रो केला जाईल तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकतो जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 22 या धावसंख्येवरती. धावसंख्या 22. मयूर चांगला चेंडू होता. आपण पाहिला नक्कीच जबरदस्त चेंडू. कारण की उसळी घेतली होती. पूर्णपणे बीट केला होता फलंदाजाला. समजू दिलं नव्हतं हा चेंडूने या गोलंदाजाने. आतापर्यंत चेंडू टाकून झाले या षटकाचे एकूण जर आपण पाहिले तर 5 चेंडूंचा खेळ झालाय. एक चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहे. एक अवांतर टाकला होता. एक वाईट टाकला. त्यामुळं थोडासा एक एक्स्ट्रा चेंडू टाकावा लागेल. ऑफसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. हो मिसफील्ड झाले. 2 वेळा या क्षेत्ररक्षकाने मिसफील्ड केले आत्ताच्या या सामन्यामध्ये. बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती जे चेंडू त्याच्याकडे गेले होते. तर जाऊया आपण किती धावा मिळाल्या या चेंडूवरती. 2 धावा मिळाल्या. धावफलक पुढे सरकला गेला. जाऊन पोहोचतो म्हणजे 24 या धावसंख्येवरती. 2 षटक समाप्त. 12च्या सरासरीने धावसंख्या पुढे सरकली आहे. ते म्हणजे 24 वरती. घेऊया छोटासा ब्रेक आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या बाजूला. येस टीची कंटिन्यू. गोरगरिबांच्या हक्कासाठी आम्हीच लढणार हाय. अरे गोरगरिबांच्या हक्कासाठी आम्हीच लढणार हाय. आज बहुजन विकास आघाडीची शिटी जोरानं वाजणार हाय. आज बहुजन विकास आघाडीची शिटी जोरानं वाजणार हाय. बहुजन विकास आघाडीची शिटी जोरानं वाजणार हाय. आज बहुजन विकास आघाडीची शिटी जोरानं वाजणार हाय. थँक्यू विजय. सुंदर गीत वाजवलं गेलंय. मात्र दरम्यान आपण पाहू शकतो बहुजन विकास आघाडी चषक 2026 हे नेट आयोजन आणि नेटक्या आयोजनामध्ये आपण पाहतोय अंतिम सामना आजच्या दिवसातील आपल्याला बघायला मिळतोय. बहुजन विकास आघाडी म्हटलं की श्री हितेंद्र ठाकूर यांचा चेहरा आपण लगेच समोर येतो आणि
दुसऱ्या बाजूला येते ती शिट्टी. शिट्टी प्रत्येकाची आवडती आहे. लहान मुलांना नक्कीच शिट्टी हे एक आकर्षण असतं. आता ते मोठ्या माणसांना सुद्धा आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू थोडासा मिस टाइम स्ट्रोक झाला होता. एक धाव नक्कीच मिळेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल आणि या ठिकाणी पूर्णपणे 2 धाव पूर्ण होतील. धावफलक पुढे सरकला गेला. या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जातात. त्या म्हणजेच 26 धावा. बहुजन विकास आघाडी म्हटलं की नक्कीच एक कलर आठवतो, येल्लो कलर. हे काही समीकरणं जुळून आलेले आहेत. जसं म्हटलं होतं की येल्लो पितांबरी प्रमाणे हा कलर आहे आणि त्यानुसार एक जबरदस्त कॉम्बिनेशन त्यांनी बनवलं आहे. दरम्यान आपण पाहू शकता शफल अँड क्रॉस भरपूर बाहेर चेंडूला टाकण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून. आता मात्र आपण जर बघितलं तर रिव्ह्यू नाही आहे. याचाच अर्थ आपण मागायचा विचार केला तरी सुद्धा फिल्डिंग करताना तुमचा जो रिव्ह्यू हवा होता तो तुम्ही गमावला आहे. आता बॅटिंग करताना तुम्हाला रिव्ह्यू मिळणार आहे. मात्र बॅटिंगने इथे रिव्ह्यू नक्कीच घेतलेला नाही मला वाटते. त्यांच्याकडे एक रिव्ह्यू आहे. दरम्यान किरण दोम बॉलिंग मार्कवरती. चांगला चेंडू आहे, तेवढा चांगला फटका खेळला आहे. मात्र इथे एक धाव मिळाले. दुसऱ्या धावाचा प्रयत्न. वेगवान थ्रो आणि त्या वेगवान थ्रोने दिली एक एक्स्ट्रा धाव. ओव्हर थ्रो बघा, ही एक्स्ट्रा धाव आली आणि या ठिकाणी कव्हर अप केलं नव्हतं, मागे कव्हर केलं नव्हतं कोणी. त्यामुळे आपण पाहू शकता की या मैदानावरती एक मी म्हणेन एक धाव एक्स्ट्रा गेली असं सांगायला काहीच हरकत नाही आहे. धावसंख्या पुढे सरकली गेली ती म्हणजेच 29 या धावसंख्येवरती. क्या बात आहे. सुरेख चेंडू. किरण याच्याकडे क्रिकेटचा अनुभव जर आपण म्हटलं तर नक्कीच भरपूर आहे. भरपूर लहानपणापासून तो क्रिकेटला फॉलो करतो. भरपूर क्रिकेट त्याने खेळलंय. भरपूर क्रिकेट तो पाहत असतो. स्वभावसुद्धा क्रिकेटच्या लायक शांत आहे आणि एक अंडरस्टँडिंग त्याच्याकडे आहे. त्याचा वापर तो करताना दिसतोय. धावसंख्या आहे ती 29. काय केलं, चेंडूला सोडलं होतं मागून. बघा किती सफल झाला होता फलंदाज. केवढा बाहेर निघाला होता. त्याला त्याचा ऑप्शन सुद्धा दिसला, अंदाज बांधता आला नव्हता. फलंदाज क्लीन बोल्ड झालाय. बाद. जितेंद्र ठाकूर आप्पा आमचा नेता हालय दिलदार रे. नेता हालय दिलदार, नेता हालय दिलदार. हे बहुजन हिताय बहुजन सुखाय नारा घुमे जगभर रे. नारा घुमे जगभर, नारा घुमे जगभर. जितेंद्र आप्पाच्या साथीला मी कायम राहणार हाय. आप्पा जितेंद्र ठाकूरच्या साथीला मी कायम राहणार हाय. आज बहुजन विकास आघाडीची शिटी जोरानं वाजणार. अर्थातच वाजणार, नाहीतर वाजलेली आहे. वसई विरार महानगरपालिकेवरती शिट्टीचा झेंडा या ठिकाणी फडकला गेला आहे. दरम्यान या सामन्यावरती कोणाचा झेंडा फडकणार हे मात्र येणाऱ्या पुढच्या इनिंगमध्ये बघायला मिळालं. इथे घातक ठरू शकतो. घातक ठरू शकेल की काय. यस, फलंदाज बाद झालाय. धावची 4 पानं. एकच धाव मिळेल. फलंदाज झालाय बाद. थोड्याच वेळात आदरणीय सन्मान्य शरद भगली दादांचं या ठिकाणी आपल्या मंचावरती आगमन होणार आहे. ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सुशांत दादा आलेत. आय थिंक सुशांत दादा या ठिकाणी आलेले आहेत आणि सुशांत दादा पाटील भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष आहेत. साई सेवक आहेत आणि साई समर्थ सेवक या पालखीचे ते मुख्य. ऑन साईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साईडला खेळला जातोय चेंडूला. एक धाव नक्कीच पूर्ण. दुसरा धावाचा प्रयत्न बघा. नजर हटी तो दुर्घटना घटी. अजून एक फलंदाज बाद. अजून एक फलंदाज बाद. 2 धाव पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालाय. धाव फलक पुढे सरकेल. या 2 धावेनं किती धावा झाल्या तर या 2 धावा आणि धावसंख्या पुढे सरकली ती म्हणजेच यस. आपण आधी पाहूया. आदरणीय सन्मान्य सुशांत दादांचं या ठिकाणी आगमन झालंय.
आगतम स्वागतम सुस्वागतम. आदरणीय सन्मान्य सुशांतदादा पाटील म्हटलं की भूमिपुत्रांसाठी लढणारा एक चेहरा आणि साई समर्थ सेवक म्हणून जी एक विक्रमी लोकसंख्या किंवा मग साई समर्थ सेवकांची पालखी आणि त्या पालखीला आपण पाहतोय ज्यांची जे दिशा देण्याचं काम करतात, जे पुढे नेण्याचं काम करतात, ज्यांच्या माध्यमातून ऑर्गनायझिंग केली जाते, ते सुशांतदादांचं या ठिकाणी आगमन होत आहे. दादा आपलं खूप खूप स्वागत या बहुजन विकास आघाडी चुष्कामध्ये आणि गावदेवी कामांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत आहे. तर दादांना विनंती असेल की आपण आसन सभाव तसेच त्यांचे सहकारी हितेजींना सुद्धा विनंती असेल. दादा आपलं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. तर एक इनिंग समाप्त झाली. सामना या ठिकाणी चालू आहे. खंडीपाडा केतकी बॉईज खंडीपाडा विरुद्ध अबू स्पोर्ट्स खार्डी या दोन संघादरम्यान. चला जे एक्स्ट्रा प्लेयर असतील धावसंख्या झालेली आहे ती एकूण 32 धावा झाल्या. 33 धावांचं लक्ष आहे 3 षटकांमध्ये. तर विनंती असेल की सुपर 4 मधले पोचलेले जे संघ आहेत त्या संघाच्या कर्णधारांना विनंती, हा मॅच चालू होण्याच्या अगोदर आपण या ठिकाणी या. विनंती असेल कर्णधार मैदानामधून यायचं लगेच. सुपर 4 मध्ये पोचलेले जे संघ आहेत त्या संघाचे कर्णधार, सुपर 4 मध्ये पोचलेले जे संघ आहेत त्या संघाचे कर्णधार मैदानामधून सरळ लगेच निघायचं तिकडनं आमच्यापर्यंत येण्यासाठी. विनंती असेल आपण चिठ्ठ्यांचा कौल करतोय. आल्यानंतर आम्हाला लगेच सुचवायचं आहे. बघा या मॅच सुरू होण्याच्या अगोदरच आपण लगेच चिठ्ठ्या उडवणार आहोत. सुशांत दादा सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, सन्मान्य मान्यवर. तसेच सहकारी त्यांचे सहकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. पदयात्री निघाला शिर्डीला, पदयात्री निघाला, पदयात्री निघाला शिर्डीला, पदयात्री निघाला, पदयात्री निघाला शिर्डीला, पदयात्री निघाला, पदयात्री निघाला शिर्डीला, पदयात्री निघाला. थँक्यू विजय. आदरणीय सन्माननीय सुशांतदादांच्या शुभ हस्ते आपण चिठ्ठ्या या ठिकाणी. चला दादा चिठ्ठ्या उडवतात आणि त्यांच्या एका छोट्याच्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या उचलल्या जातील. 2 उचला बाबू, 2 चिठ्ठ्या उचलायच्या आहेत. त्यांचा पहिला मॅच. हां, विनर संघ जर पहिल्या चिठ्ठीमध्ये आला तर तो मॅच दुसऱ्या क्रमांकावरती खेळवला जाईल त्यांना आराम देण्यासाठी. आई माऊली नागले विरुद्ध साई श्रद्धा ससूनवगर. तर आपण लगेच विनंती करूया, लगेच टॉस करूया या मॅचचा दादांच्या शुभ हस्ते. कृपादेवी आणि विजयी संघ. यस, या ठिकाणी मॅच सुरू करायची आहे. टॉस उडवला जातोय. सुरू करायची मॅच. चला या ठिकाणी टॉस केला जातोय सुशांत दादांच्या शुभ हस्ते. साई श्रद्धा ससूनवगर विरुद्ध आई माऊली. तर गावदेवी असं सांगितलंय आणि आलाय. गावदेवी या संघाने टॉस जिंकलाय. सॉरी, आई माऊली या संघाने टॉस जिंकलेला आहे. 32 झाल्यात, 33 करायच्यात. पहिल्या सेमीफायनलचा टॉस झालेला आहे.
आणि आई माऊली नागले संघाने टॉस जिंकल्यानंतर बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ऑनसाईडच्या दिशेने खेळला जातो. त्या ठिकाणी शतरक्षक आहे, चेंडूला अडवेल का, तर यस असं उत्तर आलंय आणि चांगला थ्रो आहे. देविदास जाधव टू वैभव धूम असा सामना या ठिकाणी आपण पाहू शकतात. एक कॉन्टेस्ट आहे, एक जबरदस्त स्पर्धा या दोघांमध्ये. दोन्ही सुद्धा खेळाडू अष्टपैलू कॅटेगरीचे खेळाडू आहेत आणि त्यांच्यामध्ये ही एक द्वंद्व युद्ध मैदानाच्या आतमध्ये. वैभव चांगल्या पद्धतीने खेळला, चेंडूला काय घडतंय तर नक्कीच एक धाव त्याला मिळाले, कारण की शॉर्ट रिझनमध्ये एकही क्षेत्ररक्षक नाही आहे. ते सिंगल जर आपण पाहिली तर सिंगल या ठिकाणी आलेली आहे. आणि वैभव मला वाटतं भूषण दया त्यांनी आम्हाला सांगितले की सलग तिसऱ्यांदा पोचण्याची संधी आहे गावदेवी केतकी बॉईज खंडीपाडा संघाकडं गावदेवी कामांच्या आयोजनामध्ये. कारण की 2 वेळा ते अगोदर या ठिकाणी मला वाटतं फायनलमध्ये पोचण्याचा विक्रम त्यांनी मिळवला आहे आणि तो अबाधित ठेवला आहे आणि मला वाटतं फायनल मारण्याचं काम त्यांनी केलं आहे. तर सलग जर यावर्षी आले तर सलग त्यांचं तिसरं वर्ष असेल. मात्र त्यांच्या येण्यामध्ये खार्डी संघाचा एक खार्डी संघ हा अडथळा आहे आणि खार्डी संघाने जर बाजी मारली तर नक्कीच तो सुद्धा या ठिकाणी एक जबरदस्त विक्रम असेल. ऑफसाईडच्या दिशेने खेळला जातो. चेंडूला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा, चौकार. सोडत नाही रे, सुंदर शैली लढवय्या बाण, अन्याय सोसत नाही रे. बघा जबरदस्त गीत या ठिकाणी वाजवलं जात आहे. आदरणीय सन्मान्य सुशांतदादा पाटील यांच्या विषयी हे गीत आपल्याला बरंच काही सांगून जात आहे. ज्यांनी आपल्याला जसं म्हटलं जातं की प्रत्येक वेळेस ज्यांनी मुलाचं सहकार्य दिलं त्यामध्ये प्रत्येक वेळेस सुशांतदादांचं नाव नक्कीच असतं. या साई समर्थ सेवकाच्या माध्यमातून त्यांच्या वतीनं फुल न फुलाची पाकळी इथे देण्याचा त्यांच्या माध्यमातून प्रयत्न केला जातो. दरम्यान हा चेंडू डॉट बॉल या ठिकाणी आलाय. डॉट बॉलनं धावफलक इथे थांबला गेलाय. साई समर्थ सेवक सन्मान्य श्री सुशांतदादांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनसाठी 50 खुर्च्या मला वाटते आत्ताच आपल्याला आदिवासी प्रीमियर लीगच्या दिवशी दिल्या गेल्या. तर धावसंख्या आहे ती म्हणजेच 9 धावा ह्या धावफलकावरती लागल्यात आणि चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 चेंडू हे टाकून झालेले आहेत. आपण पाहतोय की सुशांतदादा नेहमी आपल्याला मुलाचं सहकार्य करत असतात. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनला मला वाटतं त्यांच्या माध्यमातून एक जनरेटर सुद्धा दिलं जात आहे आणि हे सुद्धा आपल्याकडे थोड्याच दिवसात किंवा काही काळामध्येच दाखल होईल. त्याबद्दल दादांचे खूप खूप आभार आम्ही नक्कीच व्यक्त करतोय. दरम्यान डाऊन द लेग चेंडू पाहणं गरजेचं आहे. काय घडतंय, डिरेक्ट हिटचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षण खराब झालं तर नक्कीच थोडासा त्रास होईल. वाईड बॉल, वाईड ना 1+1 अशा 2 धावा, 1+1 अशा 2 धावा या ठिकाणी अर्जित होतील. वाईड आणि 1 बाईज. धावसंख्या पुढे सरकली 11च्या या घरामध्ये जाऊन पोहोचलेली आहे. जसं म्हटलं होतं की साईबाबांचं जे आदर्श होता, देवावर विश्वास ठेवा, सर्व काही ठीक होईल, हे नेहमी साईबाबा म्हणायचे. मात्र आपण पाहतोय मी म्हणेन या तुमच्या मेहनतीवरती नक्कीच या मैदानामध्ये विश्वास ठेवावा लागेल. सर्व काही तुम्ही ठीक करू शकता, मात्र मेहनत. हवेमध्ये चेंडू आहे, चेंडूच्या खाली स्वतः गोलंदाज जाण्याचा प्रयत्न करतोय आणि हा जर झेल झाला असता तर उत्कृष्ट झेल झाला असता, मात्र झालेला नाहीये. भरपूर प्रयत्न केला होता देवा जाधव याने. बघा गोलंदाजीपासनं ते 30 यार्ड सर्कलच्या जवळजवळ बाहेर. यस पंच काय सांगतात की षटक समाप्त झालाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. आदरणीय सन्माननीय
यस डीजे. च्या न्यायासाठी ती पेटती मशाल हायर सुशांत दादा पाटील आपले डॅशिंग लीडर हायर सुशांत दादा पाटील आपले डॅशिंग लीडर हायर सुशांत दादा पाटील आपले डॅशिंग लीडर हायर थँक्यू डीजे. बघा काय सुंदर असं गीत बनवलं गेलं आहे. मात्र आपण पाहू शकता जी गीतं ऐकायला भेटतात ही नुसतीच ऐकायला मिळत नाही. काही ना काहीतरी या व्यक्तींनी ज्या गोष्टी केलेल्या असतात त्यानुसारच हे गीत बनवले जातात. आणि आपण पाहतोय हे गीत आदरणीय सन्मान्य सुशांतदादा पाटील यांच्यावरती बनवलं गेलं आहे. आणि अर्थातच साई समर्थ सेवक या पालखीचे ते एक पिलर म्हणून एक खांब म्हणून उभे आहेत. आणि भरपूर वर्ष आपण पाहतोय ही सर्वात मोठी पालखी आपल्याला बघायला मिळते. त्यानंतर इतर समाजसेवक भूमिपुत्रांसाठी आवाज उठवणं असेल किंवा मग मला वाटत नाही या फाउंटनपासनं तर गुजरातपर्यंत हायवेसाठी कोणी आवाज उठवला असेल तो उचलणारा एकमेव माणूस मी म्हणेन सन्मान्य श्री सुशांतदादा पाटील ते या ठिकाणी उपस्थित आहेत. दरम्यान हा चेंडू थोडासा मिसफील्ड झाली होती. एक धाव नक्कीच मिळाली. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफलक पुढे सरकतोय जाऊन पोहोचते ते म्हणजेच 14 धावा. काही क्लिप आपल्याला बघायला मिळतात फाउंटनपासनं आपल्या तलासरीपर्यंत. मला वाटते काही गिनीचुनी माणसं असतील. आपण तलासरीमध्ये पाहिलं तर आमदार विनोद निकोले साहेब आणि आपल्याकडे सुशांतदादा या गोष्टींसाठी नक्कीच आवाज उठवत असताना अभिमान असला पाहिजे आपल्याला त्या गोष्टीचा. त्यामधला एक व्यक्ती आपल्याकडे आज उपस्थित आहे. दरम्यान 2 धावा मिळाल्यात. 2 धावेनं धावफलक सरकते जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 16 धावा. एकूण धावसंख्येचं जे लक्ष्य आहे ते 33 आहे. 33 धावा करायच्या आहेत आणि त्या प्रत्युत्तरादाखल 16 धावा धावफलकावरती लागल्यात. किती चेंडू किती धावांची गरज असेल आपण पाहूया. राज किती चेंडू किती धावांची गरज? 10 चेंडू 17 धावांची गरज. राज मांगेला आज पहिल्यांदाच आम्हाला या ठिकाणी भेटलेले आहेत. डिपेंड लाईव्ह भरपूर जण या ठिकाणी आपल्याला नवीन नवीन सहकारी देतोय. क्या बात आहे. येथे मात्र संधी आहे का? संधी होती मात्र क्षेत्ररक्षक नव्हता. 4 धावा चौकार. थँक्यू जी. नक्कीच आपण बघतोय बहुविकास आघाडी चषकामध्ये आलेल्या सर्व मान्यवरांचे सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. आणि जो गोलंदाज आलाय उमेश याच्यावरती चढवलाय आक्रमण. धावसंख्या आता आपण पाहू शकतात ती म्हणजेच 20 धावा धावफलकावरी. 13 धावांची मला वाटते अजून सुद्धा गरज असेल आणि चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 13 धावा. कंट्रोलमध्ये आणायचं असेल तर विकेट किंवा डॉट हे 2 पर्याय या ठिकाणी आहेत. मात्र लोअर फुलटॉस उमेशने टाकला आणि वैभव याने तो षटकार खेचला. 6 धावा. संविधान सोबतील नाही भीत आम्ही भूमिपुत्र आम्ही नका नाद करू तुम्ही कसली जमीन आम्ही राबलो रे आम्ही थँक्यू डीजे. काय सुंदर गीत आहे. दरम्यान आम्ही तुम्हाला ऐकवणार आहोत. मात्र चेंडू शिल्लक आहेत अजून सुद्धा या षटकाचे ते 2 म्हणजे एकूण 8 चेंडू शिल्लक आहेत. 8 चेंडूमध्ये दरम्यान चांगला फटका आहे. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण सुद्धा झालंय. आणि धावफलक आपण पाहू शकतो 1 न वाढेल जाऊन पोहोचेल तो म्हणजेच 27 या धावसंख्येवरती. 33चं लक्ष आहे म्हणजे अजून 6 धावांची गरज आहे. येस 6 धावांची गरज आहे. आणि चेंडू शिल्लक असतील ते म्हणजेच 7 चेंडू 6 धावा. मॅच अजून सुद्धा या ठिकाणी ऑन आहे. मी म्हणेन 1 विकेट किंवा 1 डॉट मॅचमध्ये आणू शकतो खर्डी संघाला. क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. हा असे चेंडू या फलंदाजाला तुम्ही टाकू शकत नाहीये. फार चाणाक्ष आहे हा. या दिशेनं मैदानामध्ये पाणी पाठवा आणि
मैदानामध्ये येते पाणी, तोपर्यंत आपण घेऊया एक सुंदर असं गाणी. केला सत्यानाश तुम्ही आता झालो या तयार रणात सारे नडाया भिडाया सोबतीला यारे हक्काचा नारा आता मोठ्याने द्या रे सुशांतदादा पाटील ना साथ तुम्ही द्या रे. लुटल्या साऱ्या जमिनी आपल्या कित्येक प्रकल्पांनी लुटल्या साऱ्या जमिनी आपल्या कित्येक प्रकल्पांनी अशिक्षित होतो म्हणून छळले विकासकांनी. हे सत्यासाठी गरजून बोले दादा निडर हाय र. सुशांतदादा पाटील आपले डॅशिंग थँक्यू डीजे. फक्त 2 धावांची गरज आहे का? फक्त 2 धावांची गरज आहे. येस, फक्त 2 धावांची गरज. क्या बात आहे. सुंदर अशी गोलंदाजी. हालो चेक, हालो चेक, हालो चेक. आदरणीय सन्मान्य प्रवीणजी घरच दादांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती असेल मान्यवर कक्षेमध्ये यावं दादा आणि आपण असं नसतं बाबा. नेहमी मोलाचं आर्थिक सहकार्य या गावदेवी संघाला त्यांच्या माध्यमातून केलं जातं. हलक्या हाताने चेंडूला मनगटाच्या साह्याने खेळलाय. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावते समाधान आणि एकच धाव स्कोर इज लेवल असं म्हणावं लागेल. मात्र वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमानुसार कंपल्सरी स्कोर चेस. दरम्यान शेवटची धाव होत नाही तोपर्यंत मैदानामध्ये कोणी येऊ नका. आणि या ठिकाणी सामना जिंकलाय तो म्हणजेच केतकई बॉईज खंडेपाडा संघाने. सुपर 4 मध्ये पोहोचणारा चौथा संघ आपल्याला मिळाला आहे तो म्हणजेच केतकी बॉईज खंडेपाडा संघ. खूप खूप अभिनंदन. आपण पाहतोय